नमस्कार आणि सुप्रभात. मी रेणुका या बुलेटिनमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत. आणि बुलेटिनच्या सुरुवातीची बातमी आहे मराठा आरक्षणासंदर्भातली, कारण आज या संदर्भात सर्वपक्ष नेत्यांची बैठक पार पडणार आहे अशी माहिती कळते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ही बैठक बोलावली आहे. आजच्या या बैठकीमध्ये मराठा आरक्षणाला सुप्रीम कोर्टानं दिलेल्या स्थगितीबद्दल आणि ही स्थगिती उठवण्याबद्दलच्या पर्यायांवर चर्चा होणार असल्याचं कळते. आणि संध्याकाळी 6:30 वाजता ही महत्त्वाची बैठक होणार आहे. आताच्या क्षणाची एक महत्त्वाची बातमी, मुख्यमंत्र्यांनी ही सर्वपक्ष नेत्यांची बैठक बोलावल्याची प्राथमिक माहिती सध्या समोर येते. संध्याकाळी 6:30 वाजता सह्याद्री या सरकारी अतिथीगृहामध्ये ही बैठक होईल अशी माहिती कळते. गेल्या काही दिवसांपासून आपल्याला माहिती आहे मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच तापलेला आहे आणि याबद्दलचा उद्रेक देखील राज्यात विविध मराठा संघटनांकडून व्यक्त होतोय. त्याच्यामुळे यापुढे राज्य सरकारची नेमकी भूमिका काय असेल आणि याच्या पुढची रणनीती नेमकी कशी असावी याबद्दल चर्चा करण्यासाठी मराठा आरक्षणासंदर्भात ही महत्त्वाची बैठक होणार आहे. अधिक माहिती घेणार आहोत. सागर कुलकर्णी आता आपल्या सोबत आहेत. सागर, सर्वपक्षीय बैठक बोलवण्यात आल्याचं कळतंय, काय अधिक माहिती मिळतेय? कारण कालपर्यंत आपल्याला माहिती आहे की देवेंद्र फडणवीस मुंबईत येण्याची ते वाट बघत होते, त्यांच्यापर्यंत हा निरोप पोहोचलाय का आणि यावर भाजपची काही प्रतिक्रिया किंवा आणखीन काही सविस्तर माहिती मिळतेय का? रेणुका, रात्री उशिरा मुख्यमंत्री कार्यालयातून काही प्रमुख वरिष्ठ मंत्र्यांना या संदर्भात निरोप दिल्याची माहिती समोर येत आहे. आज संध्याकाळी 6च्या आसपास सह्याद्री अतिथीगृह येथे सर्व पक्षांच्या नेत्यांची बैठक असेल, ज्याच्यामध्ये सत्ताधारी पक्षावरून मंत्री उपसमितीचे जे प्रमुख अशोक चव्हाण आहेत, बाळासाहेब थोरात आहेत, दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे जयंत पाटील, अजित पवार, स्वतः मुख्यमंत्री आणि त्याचबरोबर विरोधी पक्ष नेते हे देखील असतील असं सांगण्यात आलेलं आहे. विरोधी पक्ष नेत्यांना देखील तशा स्वरूपाचे निरोप दिले जातील असं सांगण्यात आलेलं आहे. विशेष म्हणजे विरोधी पक्षांबरोबर चर्चा करून मराठा आरक्षणाच्या संदर्भातली पुढची भूमिका कशा स्वरूपात कोर्टात सादर करायची सरकारच्या वतीने. सागर, म्हणजे विरोधी पक्षांना हा निरोप देण्यात आलेला आहे. आज होणारी बैठक आहे, त्यांना आमंत्रण देण्यात आलंय या बैठकीचं? अर्थात, कारण की यापूर्वीच मुख्यमंत्र्यांनी या संदर्भातली भूमिका स्पष्ट करण्यात आलेली आहे की विरोधी पक्ष नेत्यांबरोबर चर्चा करूनच यापुढे आता सरकार भूमिका मांडेल, कारण की या मुद्द्यावरून विरोधी पक्षांची भाषा परत कालांतराने सरकारच्या विरोधात किंवा विनाकारण कोणताही गैरसमज व्हावा अशा स्वरूपातली नसावी यासाठी. दुसरीकडे सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे 11वीची जी परीक्षा आता ऑनलाईन थांबवण्यात आलेली आहे मराठा आरक्षणाच्या निर्णयानंतरनं, त्या संदर्भात सुद्धा काय भूमिका घ्यायची याची चर्चा या बैठकीत होईल. विरोधी पक्षांबरोबर चर्चा करूनच पुढचे पावलं उचलले जातील असं स्पष्टीकरण सरकारच्या वतीने यापूर्वी देण्यात आलेलं आहे. धन्यवाद या माहितीबद्दल. आपण बघतोय मराठा आरक्षणासंदर्भात या बैठकीत चर्चा होईल संध्याकाळी अशी माहिती कळते. पुढची बातमी आहे, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल एसीओच्या बैठकीतून निघून गेल्याची माहिती कळते. पाकिस्तानचे प्रतिनिधी असलेले डॉक्टर मोईद युसुफ यांच्या मागे पाकिस्तानचा एक नकाशा होता आणि ज्यामध्ये काश्मीरचा उल्लेख एक विवादित क्षेत्र असा करण्यात आला होता. आणि हे पाहून डोवाल यांचा संताप झाला आणि बैठकीचे यजमान रशियानं घालून दिलेल्या नियमांचं हे उल्लंघन आहे आणि पाकिस्तान हे जाणून बुजून करतोय असे खडे बोल डोवाल यांनी सुनावले असं कळत आहे. पाकिस्ताननं अलीकडेच हा चुकीचा नकाशा वापरायला सुरुवात केली आहे. भारतानं याला आधीच राजनैतिक मूर्खपणा असं संबोधलेलं आहे. त्यामुळे डोवाल यांनी याच्यातून वॉकआउट केल्याचं कळते. नेमकं काय घडलं जाणून घेऊयात. आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास आता आपल्या सोबत आहेत. प्रशांत, ज्या पद्धतीनं राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल हे शांघाय सहकार्य संघटनेची जी बैठक सुरू होती त्या बैठकीतून बाहेर पडली. त्यामागे कारण होतं, भारताचा जो भूप्रदेश आहे तो पाकिस्तानचा भाग असल्याचा दर्शनाचा खोट्या नकाशाचा वापर पाकिस्तानने केला. याचा निषेध अजित डोवाल यांनी नोंदवला. आता आपल्याला माहित असेल की दूरचित्र संवादाद्वारे सल्लागारांची बैठक सुरू आहे. पाकिस्तानचे जे प्रमुख आहेत मोईद युसुफ यांनी ही जम्मू काश्मीरचा जो भाग आहे तो वादग्रस्त भाग असलेला दाखवला आणि त्याचा नकाशा प्रदर्शित केला. या प्रकाराचा निषेध करण्याकरता राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी सभात्याग केला आणि या संदर्भात परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अनुराग श्रीवास्तव यांनी स्पष्ट केले की ही जी पाकिस्तानने केलेली कृती आहे निषेधार्थ आहे, कारण की ज्या पद्धतीनं रशियानं करून दिलेली मार्गदर्शक सूचना आहेत त्याचा भंग पाकिस्तानने केला. पाकिस्तान वारंवार या प्रकारच्या घटना करत असतो, पाकिस्तान अशा प्रकारच्या चुका करत असतो आणि या निमित्ताने पाकिस्तान आणि भारत जे संबंध आहेत ते कुठेतरी दुरावले जाण्याचा प्रयत्न होत असतो अशा. आणि या संबंधात रशियाने देखील पाकिस्तानला समज दिली आहे. हे पाऊल अतिशय चुकीचं असं देखील म्हटलेलं आहे.
आणि पाकिस्तानने अपेक्षेप्रमाणे बैठकीमध्ये जे सहभागी देश आहेत त्यांची देखील दिशाभूल केली आहे असंही अजित डोवाल यांनी स्पष्ट केलं आहे. त्यामुळे या बैठकीचा जो उद्देश जो होता तो कुठेतरी पूर्ण झालेला नाही आहे असं स्पष्ट करावं लागेल. धन्यवाद प्रशांत. या माहितीबद्दल आपण बघतोय डोवाल यांनी अशा रीतीने आपला संताप व्यक्त केला आणि त्यांनी या बैठकीतून वॉकआउट केल्याची माहिती कळते. आणि या महत्त्वाच्या बातमीनंतर आता पुढची बातमी आपण बघणार आहोत. पूर्व लडाख सीमेवर चीनसोबत निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी संसदेत निवेदन दिलंय. लडाखमध्ये भारताची 38,000 स्क्वेअर किलोमीटर जमीन अनधिकृतपणे चीननं बळकावली आणि त्याशिवाय 1963 साली तथाकथित सीमा कराराअंतर्गत पाकिस्ताननं पाकव्याप्त काश्मीरमधील 5,180 चौरस किलोमीटरचा भूभाग बेकायदेशीररित्या चीनकडे सोपवला अशी माहिती राजनाथ सिंह यांनी काल संसदेत दिली. दरम्यान भारत कोणत्याही परिस्थितीसाठी तयार आहे असा इशारा देखील आता संरक्षण मंत्र्यांनी दिला आहे असं कळतंय. चाइनीज साइड ने यलेसी और अंदरूनी क्षेत्रों में बड़ी संख्या में सैनिक टुकड़ियां और गोला बारूद मोबिलाइज किया हुआ है. पूर्वी लद्दाख और गोगरा और कोंकला और पेंगोंग लेक का नॉर्थ और साउथ बैंक पर कई फ्रिक्शन एरियाज हैं. चीन की कार्रवाई के जवाब में हमारी आर्म्ड फोर्सेज ने भी इन क्षेत्रों में उपयुक्त काउंटर डिप्लॉयमेंट्स किए हैं अध्यक्ष महोदय, ताकि भारत के सिक्योरिटी इंटरेस्ट को पूरी तरह से सुरक्षित रखा जा सके. पुढची बातमी आपण बघणार आहोत. अरुणाचल प्रदेशच्या सीमेजवळ चीनी सैन्यानं जमवाजमव सुरू केली आणि चीननं ही पावलं उचलल्यामुळे भारतीय सैन्य आता हाय अलर्टवर आहे. अरुणाचल प्रदेशच्या सीमेलगत असलेल्या टुटिंग, चांगजांग आणि फिशटेल या भागामध्ये चीनी सैन्य मोठ्या प्रमाणावर त्यांचा वावर आता दिसून येतोय. सीमेलगत असलेले हे भाग भारतीय सीमेपासून फक्त 20 किलोमीटर अंतरावर आहेत. चीनचं सैन्य भारतात घुसखोरीचा प्रयत्न करण्याची शक्यता एएनआय या वृत्तसंस्थेनं या संदर्भातली बातमी देताना म्हटलंय. पुढची बातमी आपण बघणार आहोत राज्यसभेतली. काल राज्यसभेत एक मुद्दा मांडताना जया बच्चन यांनी मास्क नाकावर लावायला नकार दिला होता. बघूयात त्यावेळी नेमकं काय घडलं होतं. सर आई वांट टू टॉक मास्क सर आवाज नहीं आएगी, क्लियर नहीं आएगी, मैं साफ कर दूंगी. वो नहीं आ पा रही, कुछ सर प्रॉब्लम मेरा है. नाम जया बच्चन है, मैं राज्यसभा से बोल रही हूँ. सर मैं आज इतना बढ़िया पर्सनालिटी, सुंदर पर्सनालिटी दिख रही है, तो क्या नाम का क्या नाम पूरा देश में फेम है. सर बहुत बहुत शुक्रिया आपने जो कहा, मगर यही नाम जिसको डिफेम करने में आज लोग लगे हुए हैं उसके बारे में चर्चा करना चाहती हूँ. आणि पुढची बातमी आहे संसदेत गाजलेल्या आजच्या आणि कालच्या आणखीन एका महत्त्वाच्या प्रश्नाची. कारण खासदारांचे वेतन कपातीबद्दल खासदार आक्रमकपणे खासदारांचं वेतन घ्या पण खासदार निधी कापू नका अशी विनंती अमरावतीच्या खासदार नवनीत कौर राणा यांनी केली. पावसाळी अधिवेशनानिमित्तानं राजधानी दिल्लीत असलेल्या राणा यांनी लोकसभेत बोलताना ही मागणी केली आहे. कोरोना संकटात केंद्रीय मंत्रिमंडळानं महत्त्वाचं पाऊल उचलत खासदार निधी अंतर्गत मिळणारा फंड पुढचे 2 वर्षांसाठी रद्द करण्याचा निर्णय घेतला. यासोबतच मंत्रिमंडळानं वर्षभरासाठी खासदारांच्या पगारातून 30% कपात करत असल्याचा निर्णय घेतलाय. हमारी सैलरी में से जो कोरोना महामारी हमारे पूरे देश में ग्लोबली आई है उसके लिए हमारी सैलरीज के 30% काटना है. 30 नहीं 40 ले लीजिए, 40 नहीं पूरे ले लीजिए, पर हम एमपीज पे अन्याय मत कीजिए, क्योंकि ये सदन में एक भी एमपी ऐसा नहीं है जिसने ये नहीं कहा है कि कोरोना महामारी के ऊपर हम ये बिल को समर्थन करते हैं, पर बीच में आने के बाद बोलते हैं एमपी लैंड फंड हमारे लिए बहुत जरूरी है और फिर हम इसका विरोध करते हैं. तो 100% मिनिस्ट्री ने इस पे जरूर बात करना चाहिए और फिर ये बिल वापस लाना चाहिए. सैलरी का जितना हिस्सा आप लेना चाहते हैं आप ले लीजिएगा, लेकिन एमपी लैंड फंड जो है ये एरिया डेवलपमेंट का फंड है और ये हमारे एरिया के अंदर खर्च करने का ये अधिकार हमें मिलना चाहिए, ये हमारा अधिकार है. बीजेपी पार्टी की एक भी सांसद कह दे कि नहीं हमारे एमपी लैंड फंड की कोई जरूरत नहीं, तो मान लेंगे कि हाँ आप अपने क्षेत्र में जाके बताओ, दिल की बात करो. नरेंद्र मोदी जी हमें सिखाया मन की बात करो, दिल की बात करो, लेकिन आप न मन की बात करते हैं न दिल की बात करते हैं. इसका मतलब नरेंद्र मोदी जी को आप खुद नहीं मानते हैं. दिल से बात कीजिए आप. तो इसलिए सर इसको रेस्टोर करना जरूरी है. आमच्या भागातला विकास, आमच्या भागातली कामं भविष्यकाळात आम्ही करू. सरकार खंबीरपणे आमच्या मागे उभं आहे. अध्यक्ष महोदय, सरकारने घेतलेला निर्णय योग्य आहे. नरेंद्रजी मोदींनी घेतलेला निर्णय योग्य आहे.
आपण बघितलं खासदारांनी कशा रीतीने याबद्दलच्या प्रतिक्रिया व्यक्त केल्यात. पुढची बातमी आपण बघणार आहोत. व्यावसायिक वाहन मालकांना राज्य सरकारनं मोठा दिलासा दिलाय. एप्रिल 2020 ते 31 मार्च 2021 पर्यंत वाहनांच्या वार्षिक करारावर 50% सूट दिली जाणार आहे आणि या संदर्भातली अधिसूचनाही जारी करण्यात आली आहे आणि त्यामुळे खासगी सेवा आणि व्यावसायिक वाहनांवर ही सूट मिळेल. यात मालवाहतूक, पर्यटक, खनिज, खासगी सेवा आणि शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या वाहनांचा समावेश आहे. पण 31 मार्च 2020 पूर्वी कर भरणाऱ्यांनाच याचा लाभ मिळू शकेल. आणि या बातमीनंतर एक ब्रेक घेऊन आपण परत भेटणार आहोत. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. आणि ब्रेकनंतर आपण बातमी बघणार आहोत. वर्धा तालुक्यातल्या आर्वी तालुक्यात जोरदार पावसानं हजेरी लावली आणि या पावसामुळे आर्वी वर्धा मार्गावरचा पूलच वाहून गेला आणि त्यामुळे इकडची वाहतूक थांबली आहे. हा पूल वाहून गेल्यामुळे रस्त्याला चक्क नदीचं स्वरूप आलंय. सावळापूरमधली ही दृश्य आता आपण बघतो आणि वर्ध्याचा मार्ग बंद झाल्यामुळे स्थानिकांची मोठ्या प्रमाणात अडचण होतीये. पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. त्याची दृश्य आपण बघत असाल तर सावळापूर इथला हा पूल वाहून गेलाय. त्यामुळे छोट्या नदी नाल्यांना इथे पूर येतोय. आर्वी वर्धा मार्गावरचा पूल इथे वाहून गेलाय. त्यामुळे स्थानिकांची मोठी गैरसोय होते. आणि या बातमीनंतर या बुलेटिनमध्ये आता आपण इथेच थांबतो आहोत. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.